प्रारब्ध म्हणा किंवा भविष्य म्हणा, जाणून घेण्याची उर्मी सर्वातच असते. भविष्यात घडणाऱ्या घटना आधीच कळणं खरंच वरदान असू शकतं की श्राप? कोणास ठाऊक. कदाचित भविष्य जाणणं आणि त्याचे परिणाम भोगणं हे सुद्धा प्रारब्धाचाच भाग असेल. प्रारब्ध ही कथा अशाच घटनाक्रमातून जाते आणि चक्रावून ठेवते. लेखक आणि सादरकर्ते संतोष पुरुषोत्तम किंजळे. दुपारची उन्हे उतरणीस लागली. दारावरची बेल वाजली. एकदा, दोनदा, तीनदा, अगदी पाठोपाठ. भामा काकू आतूनच मोठ्याने म्हणाल्या, आले आले, व स्वतःशीच पुटपुटल्या, आता कोण आलं? या वयात चालायची मुश्किल, दार उघडायला धावणार कशी? जाऊन दार उघडलं तर दारात वैभव प्रसन्न मुद्रेनं उभा होता. त्याला पाहताच भामा काकू म्हणाल्या, अरे एवढी घाई आणि आज भलताच खुश दिसतोयस. काय लॉटरी लागली का काय? वैभव आत आला. भामा काकूंच्या पाया पडला. म्हणाला, आई, लॉटरी नाही, पण त्यापेक्षा मोठी आवश्यक असलेली नोकरी लागली. ती पण आधीच्यापेक्षा जास्त पगाराची व अधिकाराची. भामा काकू म्हणाल्या, कृपा पांडुरंगाची. तुझ्या अपार कष्टाला चिकाटीला फळ मिळालं रे बाबा. जा, आधी कांचनला सांग ही गोड बातमी. मी देवासमोर साखर ठेवते. वैभव बेडरूममध्ये आला. कांचन गाढ झोपली होती. 8वा महिना उलटून गेला होता, त्यामुळे अशीच दमून झोपायची. वैभव तिच्याजवळ गेला आणि हलकेच हाक मारली. तशी ती दचकून जागी झाली. अय्या, तुम्ही केव्हा आलात? मला उठवायचं नाही का? ती उठून बसली. वैभवनी तिच्या हातात पत्र ठेवलं. कांचनने ते पत्र वाचलं. तिच्या डोळ्यांच्या कळा अश्रूंनी कोलावल्या. पत्राच्या टोकाने तिने डोळे तिप्पत असतानाच खोलीमध्ये भामा काकू चहा घेऊन आल्या. सोबत वैभवचे वडील आप्पा पण होते. आप्पांना पाहताच वैभव त्यांच्या पाया पडला. आप्पा म्हणाले, कांचन पोरी, डोळे कशाला ओलावतेस? वैभवला आता चांगली नोकरी लागली. मुलाचे पाय पाळण्यात दिसतात असं म्हणतात, पण तुझ्या होणाऱ्या बाळाचा पायगुण तर आत्ता दिसू लागला आहे. हां. आप्पांच्या बोलण्याने सर्वजण मनमोकळेपणे हसले. वैभव आप्पांना म्हणाला, आप्पा, ते सर्व ठीक आहे, पण नोकरीसाठी अंबरगावला जावं लागेल. त्यावर आप्पा म्हणाले, अंबरगाव? काय फार लांब नाही इथून. अवघं 50 किलोमीटर आहे. एस टीनं तर फार फार 1-1.25 तासाचा रस्ता असेल. वैभव म्हणाला, बाबा, कंपनीतर्फे राहण्यासाठी क्वार्टर्स आहेत, पण क्वार्टर्समध्ये सध्या जागाच शिल्लक नसल्याने कंपनीच्या जवळ एक जागा भाड्याने मिळते आहे. आई, मला असं वाटतं की तू आमच्याबरोबर अंबरगावला यावं. कांचनच्या डिलिव्हरीचे दिवसही जवळ येत आहेत. तू जवळ असलीस म्हणजे मला काळजी राहणार नाही. कांचनचाही वेळ चांगला जाईल. भामा काकूंनी कांचनच्या डोक्यावरून हात फिरवला आणि म्हणाल्या, मी आले असते का पोरी, पण तुला माहिती आहेच, यांचं पथ्य, पाणी, औषध व क्लासेस याच्या वेळा मलाच सांभाळाव्या लागतात. तुला इथंच ठेवून घेतलं असतं, पण हे पडलं आडगाव. अंबरगावला कसं निदान चांगले दवाखाने आहेत, हॉस्पिटल आहेत. कांचनच्या डिलिव्हरीच्या तारखेच्या आधी कसंही करून मी 1-2 दिवस आधीच तिथे येईन. मग तर झालं.
वैभव अंबरगावला जाऊन आला. तिथे कामाचे स्वरूप पाहून आला. तेथील साहेबांनीच त्याला पागनीस यांच्या वाड्यामध्ये जागा भाड्या देण्याचे आहे असे सांगितले. साहेबांना एका आठवड्यात कामावर रुजू होतो असे सांगितले. खोली पाहण्यासाठी वैभव पागनीसांच्या वाड्यामध्ये आला. वाडा दुमजली आणि प्रशस्त होता. फरसबंद अंगण, एका कोपऱ्याला विहीर, अंगणाच्या मध्यभागी तुळशी वृंदावन असा वाड्याचा बाज होता. वैभवने अंगणातूनच हाक मारली, कोणी आहे का घरात? तसे समोरच्या दारातून साठीतील एक गृहस्थ बाहेर आले. नमस्कार इत्यादी झाल्यावर वैभवने आपली ओळख करून दिली. त्यांचे तिथे येण्याचे कारण सांगितले. यावर ते गृहस्थ म्हणाले, मी पागनीस, या वाड्याचा मालक. खरं तर आम्ही वाड्यात भाडेकरू ठेवत नाही, पण माझा मुलगा व सून अमेरिकेला गेलेत नोकरीच्या निमित्ताने. वाड्याच्या वरची खोली तशीच रिकामी असते. पैशासाठी नाही, पण आम्ही दोघं नवरा बायको वाड्यावर असतो. वाड्यात माणसांचा सावर वावर व्हावा म्हणून वरची खोली भाड्याने द्यायचे ठरवले. पागनीस व वैभवचे बोलणे चालू असतानाच उंचेरी बेताच्या नऊवारी साडी नेसलेल्या पागनीस आजी तेथे आल्या. डोळे किंचित बारीक करून त्याने विचारलं, कोण कोण असतं घरात? पागनीस आजींचा स्वर कापरा होता, पण त्याच्यात एक मायाळूपणा होता. वैभवने आपण व आपली बायकोच इथे राहणार असल्याचे सांगितले. कांचन लवकरच बाळाला जन्म देणार आहे हे जेव्हा त्या पागनीस आजींना कळले, तसे त्यांचे डोळे आनंदाने चमकले. खूप समाधानाने त्यांनी मान डोलावली आणि म्हणाल्या, कितीतरी वर्षांनी या वाड्यावर छोटंसं बाळ येणार. तुम्ही काही काळजी करू नका, मी घेईन कांचनची काळजी. तुम्ही खुशाल जा आणि या इथं राहायला. वाड्याच्या वरच्या मजल्यावर जाण्यासाठी एक लाकडी जिना होता. खोलीसमोर प्रशस्त वरांडा होता. बैठक, स्वयंपाकघर व बेडरूम अशी एकंदरीत 3 खोल्या होत्या. बेडरूमला जोडून मागच्या बाजूला एक गॅलरी होती. तेथून वाड्याच्या मागील बाजूस असलेला आमरस्ता दिसत होता. खोली वापरण्यातील असल्याने फर्निचर सकट सारं काही तिथं होतं. अगदी नवीन रंगीत टीव्हीही. 4-5 दिवसात राहायला येतो असे सांगून वैभवनी पागनीस दाम्पत्याचा निरोप घेतला. घरी परतल्यावर वैभवने शिफ्टिंगची सर्व तयारी केली आणि एक चांगला दिवस बघून अंबरगावसाठी प्रस्थान ठेवलं. एका छोट्या गाडीतून सर्व सामान पागनीसांच्या वाड्यावर पाठवून दिलं व पाठोपाठ वैभव, कांचन व भामा काकू मोटारीने तिथे पोचले. वैभवचे ऑफिस सुरू झाले. नवीन जागेची कांचनला सवय होईपर्यंत भामा काकू 2 दिवस तिथेच राहिल्या. कांचनला सोडून जाताना त्यांचा पाय निघत नव्हता. कांचनही हळवी झाली. पागनीस आजींनी दोघींनाही धीर दिला. जड अंतःकरणाने भामा काकूंनी वैभव व कांचनचा निरोप घेतला. तसेच काही दिवस गेले. वैभवचे सकाळी 9 वाजता कामावर जाणे व सायंकाळी 6 वाजता परत येणे असे रुटीन सुरू झाले. कांचनच्या जवळ पागनीस आजी यांची ये-जा असे. मोठ्या हौसेने कांचनसाठी त्या काहीतरी खायला घेऊन यायच्या. तिला एकटं वाटू नये यासाठी बराच वेळ दुपारी जिना चढवत नसतानाही वरती येत कांचनशी गप्पा मारत कोण कुठल्या पागनीस आजी, पण कांचन व त्यांचे चांगले स्नेह जुळून आले. कांचन, आपण परगावी आहोत असं मुळीच वाटेनासे झाले. एकदा दुपारी
कांचन एकटीच घरी होती. वैभव ऑफिसला गेला होता, तर पागनीस आजींची तब्येत ठीक नसल्याने त्या विश्रांती घेत होत्या. अशीच अचानक कांचनला आठवण झाली की सोबत आणलेल्या सामानापैकी क्रोकरीचा सेट शोकेसमध्ये लावायचा राहिला आहे. एका खोक्यामध्ये वर्तमानपत्राची रद्दी कागदामध्ये छानपैकी क्रोकरी सेट ठेवला होता. कांचन जमिनीवर चटई टाकून बसली व एक एक करून ती क्रोकरी बसल्या बसल्या त्या रद्दीच्या कागदाच्या भेंडोळ्यातून बाहेर काढू लागली. तेवढ्यात दाराची कडी वाजली. कांचनला वाटले कदाचित पागनीस आजी असतील. तिने दरवाजा उघडला. पाहते तो काय, दारामध्ये एक उंचीने कमी असलेली खुजी व्यक्ती उभी होती. अंगामध्ये जुने मळलेले कपडे होते. खांद्यावर एक पिशवी लटकत होती. काळ्या पांढऱ्या केसांचे खुंट वाढले होते. केस मळके व विस्कटलेले होते. चेहऱ्यावर एक लाचारी हास्य होते, पण डोळ्यात मात्र खोलवर दडलेली करुणा दिसत होती. चेहऱ्यावरच्या भावा इतकेच आजीच्या स्वरात तो कांचनला म्हणाला, पोरी, या उदबत्त्या विकतो मी, घेणार काय? कांचन अचंबित झाली. मनात म्हणाली, काय अजब माणूस आहे हा, ओळख ना पाळक, सरळ पोरगी काय म्हणतो, अगोदोगो काय म्हणतो. कांचन सरळ त्याला म्हणाली, हे बघा आजोबा, आम्हाला नको आहे तुमच्या अगरबत्त्या. त्या माणसाने मात्र चिकाटी सोडली नाही. तो म्हणाला, एखादी तरी घे उदबत्तीचा पुडा, वाटलं तर पैसे नंतर दे. कांचनचा पारा आता मात्र किंचित वाढला. अगदी तोंडापर्यंत आलं होतं. काही भीक नाही लागली मला, पण त्या माणसाच्या डोळ्यात असा काही निष्पाप भाव होता. तिने ते शब्द तिच्याही नकळत गिळून टाकले. शांतपणे म्हणाली, हे पहा आजोबा, प्रश्न पैशाचा नाही आहे, मला नको आहेत उदबत्त्या. यावर म्हातारा हसला. पोरी, माफ कर मला, हे उदबत्तीचे पुढे पहा, तरी वाटल्यास घे, वापरून पहा. कांचनला नाही म्हणणं अवघड झालं. त्याच्या शब्दाखातर तिने एक पुडा घेतला. कांचनने तो पुडा नीट पाहिला तर तो पुडा अर्धवट फोडलेला होता. ती काही विचारणं तेवढ्यात तो म्हणाला, हो मला माहीत आहे, तो पुडा फुटलेला आहे. त्यातल्या काही अगरबत्त्याही वापरलेल्या आहेत, पण काळजी करू नकोस. तू जर हा सर्व पुडा वापरलास तरच पैसे मी घेईन, नाहीतर नाही घेणार. फार थोड्या लोकांच्या प्रारब्धात असतो असा योग. एवढं बोलून तो गूढपणे हसला व पटदिशी तिथून त्याने पाय काढता घेतला. हातातल्या काठीचा आधार घेत डावा पाय जमिनीवर घासत घासत तो जिना उतरून निघून गेला. त्याचं चालणं व तेव्हा होणाऱ्या काठीचा आवाज बराच वेळ आसपास घुमत होता. असं का कोणास ठाऊक कांचनला वाटून गेलं. घराचे दार बंद केले. खोक्यातून काढलेली क्रोकरी छानपैकी शोकेसमध्ये लावून टाकली. घरभर झालेली रद्दी कागदाचा पसारा तिने आवरला. सोबत रद्दीचे कागद फेकून देण्यापेक्षा तिने ते व्यवस्थित करून एक गठ्ठा तयार केला. ते रद्दी पेपर जागेवर ठेवताना तिची नजर वर्तमानपत्रातील एका तारखेवर नकळत गेली. 11 सप्टेंबर 2001. वेळ जावा म्हणून तिने TV चालू केला. कुठलीशी मराठी कौटुंबिक मालिका चालू होती. तेवढ्या तिला आठवलं, मगाशी खरेदी केलेली उदबत्ती. पाहू तर लावून कशी आहे ती अगरबत्ती म्हणून तिने एक उदबत्ती पेटवली व TV च्या जवळ ठेवली.
ती परत मालिका पाहण्यात दंग झाली. काही वेळाने तिचे लक्ष त्या पेटलेल्या उदबत्तीकडे गेले, तर त्या उदबत्तीमधून एकदम तडतडण्याचा आवाज आला. काही वेळातच त्यातून धुराचा लोट बाहेर येत आहे. असा एक अनोखा धुंद सुगंध सर्वत्र पसरला. त्या सुगंधाने कांचन एकदम सुखावून गेली. तिचं अंग एकदम हलकं हलकं वाटायला लागलं. तिने डोळे अलगद मिटले. काही क्षणातच परत डोळे उघडून तिने टी व्ही पाहण्यास सुरुवात केली. टी व्हीवरचे चित्र वेडवाकडं हलू लागलं. कांचनने चॅनल बदलला. तो नेमका बातम्यांचा लागला होता. टी व्ही चॅनलवर ब्रेकिंग न्यूज दाखवत होते. अमेरिकेवर अतिरेकी हल्ला, शेकडो मृत्युमुखी तर हजारो जखमी. चॅनलवर वर्ल्ड ट्रेड सेंटरवर हल्ला होत असल्याची दृश्ये दाखवत होते. कांचन मनात म्हणाली, इतके वर्ष उलटून गेली या घटनेला, पण अजून शहारा येतो अंगावर. तिने मराठी चॅनल लावला तर तिथेही तीच दृश्य दाखवत होते. तिने तोही चॅनल आलटून पालटून लावला तरी तीच बातमी, तीच दृश्य दाखवत होते. तिला समजेना काय चाललंय. जवळपास 10 मिनिटं असा प्रकार चालला होता. अचानक तिचे लक्ष टी व्हीजवळ ठेवलेल्या उदबत्तीकडे गेले, तर अजूनही ती तडतडत होती व सुगंध येत होता. उदबत्तीचे शेवटचे टोक जळून शांत झाले आणि तो सुगंधही थांबला. टी व्ही चॅनल मगाशी चालू असलेली सिरियल आहे तशी पुढे दाखवू लागला. कांचनने अनेक न्यूज चॅनल लावले, तर मागच्या माहितीचा मागमूसही नव्हता. तिथे कुठेही मगाची 11 सप्टेंबर 2001ची बातमी त्याच्यात झळकत नव्हती. तिला समजेना मगाशी ते पाहिलं ते खरं होतं, खोटं होतं की भास होता. तिला या गोष्टीचं हसूच येऊ लागलं. संध्याकाळ झाली. वैभव ऑफिसमधून परत आला. चहा पाणी घेत असताना त्याने बातम्या लावल्या. तेव्हा कांचनला दुपारचा सारा प्रकार आठवला. तिने सारे काही वैभवला अगदी मनापासून सांगितलं. वैभवने चेष्टेने तिच्या कपाळावर बोटांनी ताप वगैरे आला आहे का असे म्हणून पाहिले. नाही, ताप तर आला नाही. मग असं काय बडबडतेस असं म्हणून तो एकटाच खो खो हसत बसला. असं हसताय काय? अहो खरं सांगते. तिचा स्वर किंचित रडवेला झाला. अगं हो हो, गंमत केली. पण खरं सांगू, फार विचार नको करू, तुला त्रास होईल. चल सोडून द्या विषय. चल बाहेर फिरायला जाऊ. संध्याकाळ झाली. दोघं थोडं फिरून आले. बाहेरच्या थंड हवेत ती दुपारचा ताण विसरून गेली. दुसऱ्या दिवशी सकाळी वैभव कामावर जाण्यासाठी निघाला. नेहमीप्रमाणे ती घरामागच्या गॅलरीमध्ये येऊन उभी राहिली. वैभवचा ऑफिसला जाण्याचा रस्ता तिथून दिसायचा. नाक्यावरून वळताना त्यानं तिला बाय असं म्हणून हात दाखवला. तो कंपनीच्या गाडीमध्ये बसला. कांचन गॅलरीमधून घरात येण्यासाठी वळली. सहजच रस्त्याच्या पलीकडे असलेल्या भिंतीवर लिहिलेला मजकूरवर तिची नजर खेळली. मतदान एक पवित्र कर्तव्य. आठवणीने आपल्या मतदानाचा हक्क बजावा. मतदान दिनांक 22 जानेवारी. कांचन घरात आली. काल घेतलेली अगरबत्ती तिने लावली. रेडिओवर कोणतरी गाणं लागलं होतं. त्याबरोबर ती गाणं गुणगुणत होती. काही वेळापूर्वी लावलेल्या उदबत्तीतून एकदम तडतडण्याचा आवाज आला व सुगंध सुटला.
त्या सुगंधाने कांचनचं गाणं गुणगुणणं थांबलं व धुंद होऊन तिने डोळे मिटले. काही क्षणात गेले असतील तोच रस्त्यावर लोकांचा मोठमोठ्याने ओरडण्याचा आवाज ऐकू आला. कांचन धावत गॅलरीत गेली तर रस्त्यावर 50-60 लोकांचा जमाव एकत्र आला होता. त्यातील अनेक लोक हातात काठ्या होत्या. 2 गटात जोरदार मारामारी झाली होती. अनेक जणांची डोकी फुटली होती. कांचनला कळेना एवढी लोक अचानक कुठून जमा झाली. काही वेळापूर्वी तर सारं काही शांत होतं. अचानक हे काय झालं? तेवढ्यात तिचं लक्ष वेधलं गेलं ते एका उंच्यापुऱ्या माणसाकडे. त्याने दुसऱ्या माणसाच्या पोटात भली मोठी गुप्ती खुपसली. रक्ताची चिळकांडी उडाली व तो माणूस जमिनीवर कोसळला. अचानक सर्व माणसात पळापळ सुरू झाली. माणसांची पंगापांग झाली. कोणी माणूस त्या गर्दीचा फायदा घेऊन त्या गर्दीत पसार झाला. आता रस्त्यावर उरला तो फक्त रक्ताच्या थारोळ्यात पडलेला तो मृत माणूस आणि भयान शांतता. कांचन हा सर्व प्रकार आपल्या उघड्या डोळ्यांनी पाहत होती. तिचा विश्वास बसत नव्हता. डोळे विस्फारून ती पाहत होती. ती जीवाच्या आकांताने किंचाळली व भोवळून तिथेच कोसळली. घरात जळणारी उदबत्ती शांत झाली होती. रात्र बरीच उलटून गेली असावी. कांचनला जाग आली. ती तिच्या बेडरूममध्ये बिछाण्यावर झोपली होती. खोलीमध्ये फक्त टेबल लॅम्प जळत होता. वैभव टेबल लॅम्पच्या उजेडात पुस्तक वाचत होता. कांचनने उठून बसण्याचा प्रयत्न केला पण थकवा असल्याने तिला उठता येईना. तिने झोपल्या जागेवरूनच वैभवला हाक मारली. वैभव धावतच तिच्याजवळ गेला. हलकेच हाताचा आधार देत तिला उठून बसवलं. पाणी पिल्यावर तिला थोडं बरं वाटलं. वैभवने कांचनला विचारलं, आता बरं वाटतंय ना? ही थोडी कॉफी घे, तुला बरं वाटेल. कांचनने कॉफी घेतली. जागेवरून तिने सहज आरशात पाहिलं आणि ती दचकली, कारण तिच्या डोक्याला बँडेज केलं होतं. वैभव तिच्या मागे उभा होता. म्हणाला, खोक पडली आहे तुला. तुझ्या डोक्याला थोडी जखम झाली आहे. तू दुपारी गॅलरीमध्ये बेशुद्ध होऊन पडली होतीस. तुझी किंकाळी ऐकून पागणी साजी वर आल्या. त्यानेच तुला बेडरूममध्ये नेऊन झोपवलं. त्यांनी डॉक्टरांना आणि मला फोन केला. बहुधा गॅलरीच्या कठोड्यावर तुझं डोकं आपटून खोक पडली असावी. काळजी करू नकोस. डॉक्टरांनी सांगितले आहे, बाकी काही चिंता करायची आवश्यकता नाही. जखमही फारशी खोल नाही आहे. कांचनला रडू आलं. हलकेच तिने वैभवच्या खांद्यावर डोकं टेकवलं. वैभव, मी खूप घाबरले होते. मी माझ्या डोळ्यांनी मागच्या रस्त्यावर माझ्या समोर खून होताना पाहिला. वैभव म्हणाला, खून? हे कसं शक्य आहे? असं काहीच घडलं नाहीये. तुला भास झाला असेल. कांचनने परत समजवण्याचा प्रयत्न केला पण वैभवचा विश्वास बसत नव्हता. विश्वास बसणार तरी कसा? कारण दुपारी जिथं खून झाला असे कांचन सांगत होती तिथे सारं काही ठीक होतं. त्याच रस्त्यावरून तर वैभव दुपारी घरी परत आला होता. एवढी मोठी घटना नक्कीच लपून राहिली नसती. पण वैभवला विषय वाढवून कांचनच्या डोक्याला ताण द्यायचा नव्हता. म्हणून त्यानं थोडीशी माघार घेतली व म्हणाला, हे पहा, आता तू कसलाच विचार करू नकोस. थोडंसं खाऊन घे. डॉक्टरांनी औषधी दिली. उद्या सकाळी काय ते पाहू.
थोडंसं जेवून औषधे घेऊन ती झोपली. तिला शांत झोप लागावी म्हणून डॉक्टरांनी गोळी दिली होती. सकाळ झाली. कांचनला आता बरंच ताजंतवानं वाटत होतं. ती जागी झाली आहे हे पाहिल्यावर वैभवने तिच्यासाठी चहा आणला. हे घ्या राणी सरकार, चहा. आता बरी आहेस ना? वातावरण हलके करण्यासाठी त्याने थोडासा नाटकीय ढंग वापरला. कांचन म्हणाली, अरे वा, सुंदर झालाय चहा. आणि हे काय? तुम्हाला ऑफिसला नाही जायचं? थांबा, मी पटकन डबा करून देते, ती म्हणाली व पटकन उठून स्वयंपाकघरात गेली. भाऊ तिला म्हणाला, रिलॅक्स, आज मी सुट्टी काढली आहे, डबा नको. पण तुझ्या हातचा मस्तपैकी गरम गरम चहा आणि कांदे पोहे चालतील. कांचन म्हणाली, ठीक आहे, तुम्ही बसा बाहेर, मी आणते नाश्ता आणि चहा. तोच बाहेर श्री व सौ पागनीस कांचनच्या तब्येतीची चौकशी करण्यासाठी घरी आले. कांचनने सर्वांसाठी चहा आणला. चहापान झाल्यावर कांचनने तिने काल जो प्रकार पाहिला तो सर्वांना सांगितला. हे ऐकल्यावर पागनीस किंचित गंभीर झाले आणि म्हणाले, काय? तू काल तिथे मागच्या रस्त्यावर खून होताना पाहिलास? एका पुढाऱ्याचा? पण असा प्रसंग तर आजपासून सुमारे 3 महिन्यापूर्वी घडून गेलाय. हो, तारीख देखील मला आठवते. तो दिवस मी कसा विसरू शकेन? तो दिवस होता नगरपालिकेच्या निवडणुकीचा. तारीख होती 22 जानेवारी. पागनीसांचे बोलणे ऐकून कांचन व वैभव खूपच गोंधळात पडले. कांचन म्हणाली, पण यापूर्वी मी याविषयी काहीच ऐकलं नव्हतं, त्यामुळे मी जे प्रत्यक्ष पाहिलं त्याला भ्रम कसा म्हणू? कांचनच्या प्रश्नाचे उत्तर कोणाकडेच नव्हते. कांचनची नाजूक अवस्था बघून इतरांनी तो विषय फार ताणला नाही. इकडच्या तिकडच्या गप्पा मारून पागनीस कुटुंबीय निघून गेले. दुपारच्या जेवणाचा डबा पागनीस आजींनी पाठवून दिला. दुपारीची विश्रांती झाली. वैभव सुट्टीवर होता. 4 वाजता ऑफिसमधून निरोप आला, थोडा वेळ ऑफिसला येऊन जा. वैभवचा नाईलाज झाला. कांचनी म्हणाली, खुशाल जा, पण लवकर या. हे गाव वाटतं तितकं शांत नाही. मला तुमची काळजी वाटते हो. कांचन घरात एकटीच होती. संध्याकाळचे 5 वाजले होते. एक घटना ती पुन्हा पुन्हा आठवून पाहू लागली. तो उदबत्तीवाला आला. वर्तमानपत्राची रद्दी जागेवर ठेवत असताना मी तारीख पाहिली, 11 सप्टेंबर 2001. मग उदबत्ती लावली. टीव्हीवर बातम्या दिसल्या 11 सप्टेंबर 2001च्या. नंतर मी वैभवला सोडण्यासाठी गॅलरीत गेले. तिथून परतताना समोरच्या भिंतीवर तारीख वाचली 22 जानेवारी. आत येऊन उदबत्ती लावली. त्यानंतर मला घटना दिसली 22 जानेवारीची. याचा अर्थ एखादी तारीख माझ्या डोक्यात असताना जर मी ती उदबत्ती लावली तर त्या तारखेच्या घटना मला दिसतात. हे जर भूतकाळाच्या तारखांच्या घटना दाखवत असतील तर भविष्य काळातील घटनाही आधीच कळणे शक्य आहे. भविष्यातील अशी कोणती गोष्ट मला पाहायची आहे? मला कोणती घटना पाहायला आवडेल? तिचे विचारचक्र सुरू झाले आणि एकदम म्हणाली, आपल्याला मुलगा होईल की मुलगी हे समजलं तर किती मजा येईल, असा मनात विचार तिच्या आला. मला कळलेली भविष्यवाणी अगदी तंतोतंत खरी असेल
फार काय, वैभवकडून छानसं प्रेझेंटही बेट लावून मिळवता येईल. डॉक्टरने दिलेली डिलिव्हरीची तारीख होती 23 मार्च. मग तिने तिच्या मनात निश्चय केला, जाणून घ्यायचं की आपलं बाळ बाबा आहे का बेबी. कांचनने एका कागदावर तारीख लिहिली 23 मार्च व एकटक ती तारीख पाहत राहिली. ती मनात ठसवली. तो उदबत्तीचा पुडा तिने मुख्य दरवाजाच्या जवळच्या खिडकीत ठेवला. त्यातून एक उदबत्ती काढली व पुडा परत खिडकीत ठेवला. ती हॉलच्या मध्यभागी येऊन बसली. समोर ती उदबत्ती ठेवून पेटवली. काही क्षणातच त्या उदबत्तीतून तड तड आवाज येऊ लागला. तोच धुंद करणारा सुगंध सर्वत्र पसरला. तिने डोळे अलगद मिटले. अंग पिसासारखं हलकं झालं होतं. तिला जाणीव झाली, आता आपण डोळे उघडले की आपल्याला 23 मार्चची दृश्य दिसतील. तिने हलके डोळे उघडले. खोलीमध्ये भामा काकू, सासरे, पागनीस काका, आजी भिंतीला टेकून बसलेले होते. खोलीच्या एका कोपऱ्यात पाळणा होता. कांचनने अधीरपणे जाऊन डोकावून पाहिलं तर पाळण्यात कोरड्या केसाचा गोरापान मुलगा झोपला होता. कांचन पुढे झाली. खाली वाकून तिने त्या बाळाच्या डोक्यावर हात फिरवला. त्या शांत झोपलेल्या बाळाच्या मऊ मऊ गालाची हलकेच पापी घेतली. तेथील सर्वजण बसले होते. तिथे तिने आनंदाने मागे वळून पाहिले तर सर्वांचे डोळे पाण्याने भरलेले होते. कांचनला कळेना एवढी आनंदाची गोष्ट घडली असताना हे सारे जण का रडतायत. तिने त्यांच्याजवळ जाऊन विचारण्याचा प्रयत्न केला, पण तिचा आवाज त्यांच्यापर्यंत पोहोचत नव्हता. तेवढ्यात कोणाचे तरी शब्द तिच्या कानावर पडले. दुर्दैव दुसरं काय, सोन्यासारखा मुलगा पाहायचा पण नशिबात नव्हतं. कांचन हादरली. नाही नाही असं म्हणत ती मागे सरकली तर तिच्या पायाला कोपऱ्यात ठेवलेली चाळणी लागली व त्याखाली ठेवलेली पणती दिसली. तिने मनात विचार केला, सारेजण आहेत, सासू सासरे, पागनीस काका व आजी पण आहे व बाळाला पाहणारी मी पण आहे. मग गेलं कोण? या सर्वांच्यात फक्त नाहीये तो वैभव. म्हणजे वैभव मरणार आहे? नाही नाही, मी असं घडून देणार नाही. हे माझ्या पोटातलं बाळ माझ्या वैभवसाठी का ठरणार असेल, मी याला जन्मही घेऊ देणार नाही. असं म्हणून ती आपल्या पोटावरती बुक्या मारू लागली. तिला असह्य वेदना झाल्या. ती जोरजोरात ओरडू लागली. तिचे लक्ष खिडकीकडे गेले तर उदबत्ती विकणारा माणूस हात जोडून काहीतरी सांगत होता, पण तेही तिला ऐकायला येत नव्हतं. तिच्या ओरडण्याच्या आवाजाने पागनीस काका व आजी पळत वर आले. उदबत्तीचं शेवटचं टोक जळून शांत झालं होतं. कांचन बेशुद्ध होऊन कोसळली. ॲम्ब्युलन्स बोलवली व कांचनला तातडीने हॉस्पिटलमध्ये रवाने केलं. वैभव ऑफिसमधून परस्पर हॉस्पिटलवर पोहोचला. दुसरा दिवस उजाडला. 23 मार्च. कांचन अजून बेशुद्धच होती. डॉक्टरांना सिझेरियनचा निर्णय घेण्याशिवाय दुसरा पर्यायच नव्हता. पण केस खूप कॉम्प्लिकेटेड आहे असे सांगितले. दुपारी 3-3:30 वाजता कांचनने एका गोंडस मुलाला जन्म दिला. पण कांचनने मुलाला जन्म देताच काही वेळातच या जगाचा निरोप घेतला.
मुलाचे तोंडही बघण्याचे भाग्य तिच्या नशिबात नव्हते. वैभव अगदी पुरता मोडून पडला. त्याच्या दुःखाला पारावार नव्हता. गावावरून भामा काकू व बाबा आले. कांचनचे अंत्यसंस्कार केल्यावर वैभव घरी येण्यास तयार नव्हता. तो पागनेसांच्या घरीच बसून राहिला. सासू सासरे, पागनीस काका व आजी सारे जण भिंतीला टेकून उदासपणे बसून होते. तोच मुख्य दरवाजाच्या खिडकीजवळ खिडकीत तो उदबत्ती विकणारा माणूस येऊन थांबला. त्याचे डोळेही पाणवले होते. त्याने आत जळणाऱ्या त्या पंक्तीला, त्या दिव्याला नमस्कार केला आणि म्हणाला, पोरी, मी तुझं प्रारब्ध म्हण, काळ म्हण, पण एक गोष्ट सांगत होतो. तुझ्या नशिबात जिवंतपणी तुझ्या मुलाचे तोंड पाहणे शक्य नव्हते. त्याची गोड पापी घेणं शक्य नव्हतं. आणि खरं सांगतो पोरी, कधीही न द्रवणारा मी तुझ्यासाठी द्रवलो. भविष्यात नेऊन तुझ्या बाळाची भेट तुला घडवली. येतो मी. आता माथे आभार मानायचे का मला दोष द्यायचा, हे सर्वस्व मी तुझ्यावर सोडतो. तुझ्याकडून मी पैसे घेतले नाहीत, पण हा अर्धवट उरलेला उदबत्तीचा पुडा मी घेऊन जातो. न जाणे परत कधी कोणाला लागेल तर. हातातल्या काठीचा आधार घेत डावा पाय जमिनीवर घासत घासत तो जिना उतरून निघून गेला. गोष्टीचं नाव प्रारब्ध. कथा लेखक आणि वाचक संतोष पुरुषोत्तम केंजळे.